दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा अहवाल जो आहे आज कॅबिनेटमध्ये ठेवला जाणार आहे. नाही, अहवाल तर स्पष्ट आहे. जो कोणी काही गोष्टी आमच्या पुढे आल्या, खरं म्हणजे त्या दीनानाथला टाळं लावणं आणि कडक कारवाईची अपेक्षा, एवढीच आता कॅबिनेटकडून आम्हाला अपेक्षा आहे. लोकांच्या भावनांचा आदर सरकार करेल आणि हे कोणी काही बेईमानी करून अशा प्रकारचे हॉस्पिटल थाटून गरिबांची लूट करतात त्यांच्या विरुद्ध सरकार कडक कारवाई करेल. तेवढं बोलगेवळेपणा करणार नाही. कारवाई करू, बघू, कडक कारवाई करणार, आम्ही सोडणार नाही, हे काही परवलीचे शब्द आता वापरू नका. कडक कारवाई करा आणि गुन्हे दाखल करा, आतमध्ये करा, मग तुमची मर्दुमकी सरकारची दिसेल. पाणी टंचाई बऱ्याच भागामध्ये आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही आहे, गडचिरोलीमध्ये मेळघाटात आहे. नाही, पाणी टंचाईसाठी आत्ताची परिस्थिती अशी झाली आहे की धरणातल्या मुंबईमध्ये सुद्धा ती परिस्थिती आहे. आता मुंबईमध्ये सुद्धा पाणी कपात सुरू झालेली आहे. मराठवाड्यामध्ये पाणी फार मोठ्या प्रमाणात अनेक जिल्ह्यामध्ये टंचाई आहे आणि विशेष करून विदर्भामध्ये आपण पाहिलं तर वैनगंगा नदी कोरडी पडली. काल 2-4 दिवसाच्या पूर्वी आम्हाला आंदोलन करावं लागलं आणि त्यानंतर 1 TMC पाणी सोडलं. मी काल माहिती घेतली 8 TMC पाणी धरणात आहे आणि 8 TMC पाण्यामध्ये काही ठिकाणी रब्बीचं धानाचं पीक सुरू आहे, त्याला सुद्धा 2-3 TMC पाणी सोडावं लागेल. मग उर्वरित 2-4 TMC पाणी राहील, तो डेट राहील. अशा वेळेस वैनगंगा जर कोरडी पडली तर खूप मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला सामोरं जावं लागेल. सरकारने या संदर्भात आता लवकरच आढावा घ्यावा. विदर्भातही आहे, मेळघाटात आहे, चंद्रपुरात आहे, गडचिरोलीमध्ये आहे, वर्धेमध्ये काही भागामध्ये आता तक्रारी आल्या आहेत. यवतमाळमध्ये सुद्धा पाण्यासाठी लोकांची भटकती सुरू आहे. काय झालं, कुठे गेलं माहित नाही. हर घर में काय म्हणते, हर गाव में नल, नल में जल. जल कुठे गेला ना, नल कुठे गेला ना, नळाची तोटीच नाही. हे सगळं खाली तोट्या फिरवत बसा आणि जल दाखवत बसा, अशी परिस्थिती आणून ठेवलेली आहे. ज्या पाणी पुरवठा योजना आहेत त्याला केंद्र सरकारचे पैसे मिळत नाही, थोडे थोडे पाठवतात. अनेक कंत्राटदार काम सोडून गेले. 18,000 कोटी रुपये दिले होते, काहीतरी 2-3 हजार कोटी रुपये आल्याची माहिती आहे. मग हे कशाला सोंग करायचा? हर घर में जल में नल, हे संपूर्ण बनवाबनवी आहे. ह्या टंचाईवर सरकारने आता आवश्यकता पडली तर टँकर सुद्धा लावायची तयारी ठेवली पाहिजेत आणि ही परिस्थिती आता आलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.